कोकणातील देवाच्या कथा भाग 3 मध्ये आज आपण देव मानसीश्वर इथे शीड म्हणजे झेंडा का लावतात ही कथा बघूया. गोष्ट आहे 1980ची. सोमवतीला जेव्हा सगळे देव अंघोळ करायला समुद्रावर जातात तेव्हा श्री देव रामेश्वर सर्वात उशिरा येऊन सर्वांच्या अगोदर अंघोळ करून निघण्याची प्रथा होती. 1980 मध्ये जेव्हा लांब गावावरून गावकरी आपल्या देवाचे तरंग घेऊन सकाळी लवकर समुद्रावर येत तेव्हा खूप वेळ वाट पाहून श्री देव रामेश्वर येत नाही. तेव्हा गावकरी ठरवतात की श्री रामेश्वरची वाट न पाहता आपण आपल्या देवाची तरंगकाठी समुद्रात आंघोळ घालून निघूया. गावकरी आपल्या देवाची तरंगकाठी समुद्रात आंघोळ घालून निघतात. तेवढाच श्री देव रामेश्वरचे मानकरी देवाची तरंगकाठी व पालखी घेऊन तिथे पोहोचतात. तेव्हा श्री देव रामेश्वराचे अवसरी वारे त्यांना विचारतो की माझ्या अगोदर तुम्ही स्थान कसे केले. तेव्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होतो. तेव्हा देव रामेश्वर सांगतो, जेव्हा पण पोहोचाल तेव्हा मला कळवा. आणि ते गावकरी आपले तरंग घेऊन निघून जातात. जंगलाच्या वाटेमध्ये ते आपले तरंगकाठी घेऊन पडतात. असे 3 वेळा घडतं आणि ते पुन्हा पुन्हा त्याच जागेवर पोहोचायचे. एका जाणत्या गावकऱ्याला समजलं आपल्याला श्री देव रामेश्वरामुळे चकवा लागला आहे. तेव्हा त्याला एक पर्याय सुचला. त्यांनी श्री देव मानसीश्वरला नारळ ठेवून गाऱ्हाणं घातले की आम्हाला सुखरूप आमच्या गावात जायचा रस्ता दाखवला तर तुला आम्ही शीड लावू, म्हणजे एका काठीला झेंडा. त्यांनी तिथे नारळ ठेवून गाऱ्हाणं बोलून झाल्यावर ते पुन्हा चालू लागले व थोड्या वेळात ते आपल्या गावी पोहोचले. तेव्हापासून देव मानसीश्वरला नवस पूर्ण झाला की झेंडा लावला जातो.